नमस्कार, आपल्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण आधीच MPSC ग्रुप सी बद्दल पदभरतीची जाहिरात आणि त्यानंतर फॉर्म फिलिंगची प्रोसेस पाहिलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण MPSC ग्रुप सीचा जो सिलेबस आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घेणार आहे. तर MPSC ग्रुप सी ही जी परीक्षा आहे ही 3-4 पदांसाठी होणार आहे आणि आणखी पदं अजून त्यात जुळणार आहे. तर ही परीक्षा ही 3 स्वरूपात होणार आहे. सर्वप्रथम आपली सर्वयुक्त पूर्वपरीक्षा होईल जी 100 गुणांची असेल. त्यानंतर स्वतंत्र मुख्य परीक्षा होईल मेन्स जी 400 गुणांची असेल. आणि त्यानंतर ज्या पदांसाठी टायपिंग टेस्ट आहे त्या पदांसाठी टायपिंग टेस्टची परीक्षा होईल, टायपिंग टेस्ट होईल. त्याचा पूर्वपरीक्षेचा सिलेबस आपण आज पाहणार आहे. तर जो पूर्वपरीक्षा आहे त्याचा जो सिलेबस आहे, सर्वप्रथम त्याच्या पेपर पॅटर्न आपण बघणार आहोत. परीक्षेच्या 100 प्रश्न येणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण दिला जाणार आहे, म्हणजे 100 प्रश्न आणि 100 गुण. आणि दर्जा जो असणार आहे पेपराचा तो पदवी असणार आहे. आणि हा जो पेपर आहे तो इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये आपल्याला मिळणार आहे. दोन्ही याच्यात लिहिलेला असणार आहे. परीक्षेचा कालावधी हा 1 तास आहे आणि प्रश्नपत्रिकेचे स्वरूप हे बहुपर्यायी आहे, म्हणजे MCQ टाईप पेपर राहणार आहे. 4 पैकी 1 जो पर्याय आपल्याला बरोबर वाटतो त्यावर आपल्याला गोल करायचा आहे. त्यानंतर अजून काही महत्त्वाच्या नकारात्मक गुणदान, निगेटिव्ह मार्किंग कशी असणार आहे, ते प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांमधून वजा कमी करण्यात येतील. म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग जे आहे ते 1/4 आहे. म्हणजे समजा तुमचा एक प्रश्न चुकला तर 0.25 एवढे मार्क्स कट करणे जाणार. म्हणजे तुमचे जर 4 प्रश्न चुकले तर एक प्रश्न एक मार्क हे केला जाणार, वजा केला जाणार. त्यानंतर एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल अशा प्रश्नांची उत्तरे चुकीचे समजण्यात येईल व त्या प्रश्नाच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणांतून वजा कमी करण्यात येईल. म्हणजे 4 पर्यायापैकी एका पर्यायामध्ये आपल्याला गोल करायचा आहे. गोल पूर्ण वर्तुळ जे आहे ते जसं की असं एक वर्तुळ असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण असा गोल करायचा. जर कुणी अर्धाच वर्तुळ भरला तर तो प्रश्न जो आहे तो चुकीचा धरला जाईल आणि त्याचे मार्क्स हे कापल्या जाईल. म्हणून पूर्ण गोल आपल्याला पूर्णतः असा भरायचा आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आणि एकाच प्रश्नामध्ये जर 2 गोलांना आपण भरलं तर तो प्रश्न सुद्धा चुकीचा धरण्यात येईल. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णात आली तरीही ती अपूर्णातच राहील व पुढील कारवाई त्याच्या आधारे करण्यात येईल. म्हणजे पॉईंट्समध्ये येणार आहे. एखाद्या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित असेल तर अशा प्रकरणी नकारात्मक गुणांची पद्धत लागू असणार नाही. म्हणजे जर प्रश्न तुम्ही सोडवलेला नाही तर त्याचे निगेटिव्ह मार्किंग म्हणजे मार्क काटले जाणार नाही. त्यानंतर आता आपण सिलेबस म्हणजे अभ्यासक्रम काय काय आहे ते बघणार आहोत. तर इथे आपल्याला 8 विषय दिलेले आहेत. 8 विषयांमधून आपल्याला प्रश्न विचारण्यात येणार आहे. सर्वप्रथम म्हणजे इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास यावर मुख्यतः प्रश्न येणार आहेत. आधुनिक भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास विशेषतः. त्यानंतर भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अंशांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी
त्यानंतर तिसरा जो विषय आहे तो अर्थव्यवस्था आहे. भारतीय अर्थव्यवस्था, ज्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकीय नीती यावर प्रश्न असणार आहे. शासकीय अर्थव्यवस्था म्हणजे अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी. त्यानंतर चालू घडामोडी म्हणजे जगातील तसेच महाराष्ट्रासह भारतातील म्हणजे भारतीय, जागतिक आणि महाराष्ट्रीय अशा तिन्ही प्रकारच्या ज्या जागतिक घडामोडी आहेत त्याचा पण अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याच्यातून सुद्धा प्रश्न येणार आहे. राज्यशास्त्र, त्यानंतर सामान्य विज्ञान ज्यामध्ये फिजिक्स, भौतिकशास्त्र, केमिस्ट्री, रसायनशास्त्र, झुलॉजी प्राणीशास्त्र, बॉटनी वनस्पतीशास्त्र आणि हायजीन आरोग्यशास्त्र यावर प्रश्न विचारले जाणार आहे. 7वा आहे अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी याच्यावर प्रश्न विचारणार आहे. आणि मग आहे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे रिझनिंग ॲबिलिटी, उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो या आजमावण्यासाठी प्रश्न. अशा प्रकारे आपला जो सिलेबस MPSC ग्रुप सीचा असणार आहे, ज्यामध्ये इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या सगळ्या विषयांमधून प्रश्न येणार आहेत. आणि याचा जो हे असणार आहे दर्जा तो पदवीचा असणार आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अशी आशा ठेवतो आणि आपल्याला सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.